मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत। त्यापूर्वी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात जरांगेंची भेट घेतली आहे। 1.5 तास विखे पाटलांकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले, मात्र जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि उद्यापासून उपोषण होणारच असा निर्धार त्यांनी केलेला आहे। बैठकीत जरांगेंनी विखेंना चांगलंच सुनावलं। हैदराबाद गॅझेटसह कुणबी दाखल्यांच्या प्रश्नावरून जरांगेंनी प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली। चर्चेनंतर कोणताही अंतिम तोडगा निघाला नाहीये। उद्या सकाळी 10 वाजता जरांगे मग उपोषणाला बसणार हे आता जवळपास निश्चित आहे। ते आता मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत, ते सचिवांना विचारणार आहेत आणि नंतरच सांगणार आहेत। पहिल्यांदा तसं नव्हतं वाटतं, डायरेक्ट तेच सांगायचे हे करू ते करू। मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय ते सांगतील काय, उद्या सकाळी सांगतील का? विश्वास ठेवायचा नाही आपण। आम्ही ते आज रात्रभर त्यांनी चर्चा करावं, विखे पाटील साहेबांनी, लाड साहेबांनी रात्रभर। उद्या त्याला काय आंदोलन सुरू झालं म्हणजे काय बॉम्ब टाकाटाकी थोडी सुरू झाली? उद्या दिवसभर येतील ते आंदोलन, उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार। ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते नंतरचा भाग राहील, माघार नाही। त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ना त्याच्यावर आम्ही आता चर्चा करतोय आणि पुष्कळ त्यातून गैरसमज आहे त्यामुळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। पण काही मूलभूत मुद्दे राहिलेले त्यांनी उपस्थित केले, तेव्हा आम्ही आता आम्ही त्याच्यावर चर्चा करतोय आणि नाही सांगतो मग तुम्ही आता हे सगळं सांगितलं काय राहणार। तर जरांगेंनी आजच्या चर्चेमध्ये नेमक्या कोणत्या नव्या मागण्या केल्यात आपण ते पाहूया। मराठा मंत्रालय स्थापन करावं, कुणबी प्रमाणपत्र त्याची वैधता थांबणार नाही याची लेखी सूचना द्या, सातारा गॅझेट लागू करा, 1999चा GR रद्द करा, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, या सगळ्या मागण्या आता जरांगेंनी समोर ठेवलेल्या पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।